सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला डीजीके सर फ्रॉम अक्कलकोट सोलापूर जिल्हा. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 मधील जो पहिला युनिट आहे टीचिंग अप्टिट्यूड, याच्यामध्ये येणारे 100 महत्वाचे कन्सेप्ट आपण बघत आहोत. ऑलरेडी मी 96 कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता 97 कन्सेप्ट सांगितलेले आहे. आता 98 कन्सेप्ट आपण बघूया. इथं फ्लुइड इंटेलिजन्स म्हणजे काय, हे कोणी सुरू केलं, त्याचं काय महत्व आहे. फ्लुइड म्हणजे द्रव, द्रव लिक्विडचा हा अपोजिट. लिक्विड आपण जे म्हणतो लिक्विड, हा लिक्विड म्हणजे फ्लुइड. फ्लुइड इंटेलिजन्स हे काय आहे माहिती आहे का? इट इज अ मेंटल अबिलिटीज दॅट डिस्क्राइब द अबिलिटी टू रिझन अँड सॉल्व्ह प्रॉब्लेम विदाउट रिलाइंग ऑन प्रिव्हियसली अक्वायर्ड नॉलेज. म्हणजे एखाद्या प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करीत असताना प्रिव्हियस नॉलेजचा वापर न करता, म्हणजे अगोदरचा अनुभव न घेता, अगोदरचं ज्ञान न घेता, अगोदर आपण मिळवलेले ज्ञान, अगोदर आपण मिळवलेले अनुभव, त्याचा आधार न घेता जर सध्याचा समस्या आपण सॉल्व्ह करीत असेल तर त्या बुद्धिमत्तेला आपण फ्लुइड इंटेलिजन्स असे म्हणतो. द कॅपॅसिटी टू थिंक स्पीडीली अँड सॉल्व्ह प्रॉब्लेम्स विदाउट पास्ट एक्सपिरियन्स. पास्ट एक्सपिरियन्सचा सहाय्य न घेता स्पीड रीतीने, जलद गतीने आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करीत असेल, एखाद्या प्रॉब्लेमला उत्तर देत असेल, एखाद्या समस्या सोडवत असेल, एखादा डिसिजन घेत असेल, तर त्याला फ्लुइड इंटेलिजन्स असे म्हणतात. 1943 रोजी एक कन्सेप्ट रेमंड बी कॅटल यांनी सांगितलेले आहे. रेमंड बी कॅटल यांनी 2 कन्सेप्ट सांगितलेले आहेत. दुसरा कन्सेप्ट आहे क्रिस्टलाइज्ड स्फटिकीकरण बुद्धिमत्ता. आता हे काय आहे? ह्याला आपण जीसी असेही म्हणतो. इट इज अ मॉडेल ऑफ इंटेलिजन्स दॅट डिस्क्राइब हाऊ पीपल यूज नॉलेज अँड एक्सपिरियन्स टू मेक अ डिसिजन. म्हणजे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करीत असताना आपण पूर्वीचा ज्ञानाचा वापर करतो, पूर्वीचा अनुभवाचा वापर करतो, पूर्वी ऐकलेल्या गोष्टांचा वापर करतो. म्हणजे अनुभवाच्या आधारे, पूर्वी घेतलेल्या नॉलेजच्या सहाय्याने लोक सध्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करीत असेल तर त्याला क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स असे आपण म्हणतो. पीपल आर युजिंग द नॉलेज, people are using the previous knowledge for solving the present situation, present problem or present एखादा डिसिजन घेण्यासाठी आपण पूर्वीचा अनुभवाचा वापर करून घेतो. त्याला क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स असे म्हणतात. हेही 1943 रोजी रेमंड कॅटल यांनी सांगितलेले आहेत. आता हे कन्सेप्ट 1969 रोजी जॉन हॉर्न यांनी त्याचा पॉप्युलराइज्ड केलेलं आहे, प्रसिद्ध केलेले आहेत. क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स इज अ प्रेसिपेट आउट ऑफ एक्सपिरियन्स. अनुभवापासून आपल्याला निर्णय घेता येतो, त्याला क्रिस्टलाइज्ड. आता रेमंड बी कॅटल यांनी 2 कन्सेप्ट सांगितलेले, फ्लुइड इंटेलिजन्स आणि क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स. फ्लुइड इंटेलिजन्स आपण विदाउट एक्सपिरियन्स टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, विदाउट एक्सपिरियन्स टू सॉल्व्ह द, पूर्वीचा अनुभवांचा सहाय्य न घेता एखाद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, एखादा डिसिजन घेणे, एखाद्या प्रश्नाला उत्तर सांगणे, त्याला फ्लुइड इंटेलिजन्स असे म्हणतात. क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स म्हणजे विथ एक्सपिरियन्स टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण पूर्वीचा ज्ञानाचा वापर करतो, पूर्वी अनुभवांचा वापर करून आपण या प्रश्नाला उत्तर देत असतो. त्याच्यानंतर आहे 100वा कन्सेप्ट आहे मॉडेलिंग. मॉडेलिंग म्हणजे एखादा नमुना. आता मॉडेलिंग इज अ डायरेक्ट टीचिंग ऍक्टिव्हिटी. आता टीचिंग ऍक्टिव्हिटी हे अध्यापन करण्याची एक डायरेक्ट ऍक्टिव्हिटी आहे. आता इथं दॅट अलाउज द स्टुडंट्स टू इमिटेट फ्रॉम द डेमॉन्स्ट्रेशन और इन्फर फ्रॉम ऑब्झर्वेशन द बिहेवियर टू बी लर्नड. इथं काय करतात, एक शिक्षक वर्गात आल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवत असतात. डायरेक्ट शिकवत असताना एक मॉडेल घेऊन येतात. आता समजा शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला इतिहास शिकवायचंय, तर सिंधुदुर्ग किल्ल्यांचं चित्र दाखवणे, पन्हाळ गडांचं चित्र दाखवणे आणि तो चित्राच्या आधारे त्यांना एक्सप्लेन करणे. आणि चित्र जर पाहिलं किंवा ते व्हिडिओ जर पाहिलं तर विद्यार्थी त्या व्हिडिओकडे पाहत असतात, त्या व्हिडिओपासून किंवा त्या चित्रापासून माहिती घेत असतात. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे दर्शन, त्यांना शो करणे, त्यांना दाखवणे. दाखवलेल्या चित्रामधून ते विद्यार्थी इमिटेट करतात. इमिटेट म्हणजे ते फॉलो करणे, आहे तसा इमिटेट, कॉपी करणे, आहे तसा वर्तनामध्ये आपण बदल करून घेतो.
इमिटेट करतो किंवा बघून आपण आपल्या वर्तनामध्ये बदल करून घेतो, ह्याला मॉडेलिंग असे म्हणतात. आता हे मॉडेलिंग कन्सेप्ट कोणी सांगितलं तर इंजलमन, बेकर आणि अल्बर्ट बंडोरा यांनी सांगितलेले आहेत. इथं 4 स्टेप्स, 4 सिक्वेन्स आहेत. मॉडेलिंग मध्ये 4 सिक्वेन्स आहे, कृपया लक्षात ठेवा, पेपरमध्ये प्रश्न विचारतात. 4 स्टेप्स कोणतं आहे? पहिला आहे अटेन्शन, लक्ष केंद्रित करणे. दुसरा आहे रिटेन्शन, म्हणजे तो लक्षात ठेवणे. आणि तिसरा आहे प्रोडक्शन, निर्मिती करणे. चौथा आहे मोटिवेशन, प्रेरणा देणे. अटेन्शन, रिटेन्शन, प्रोडक्शन आणि मोटिवेशन या 4 सिक्वेन्सच्या सहाय्याने आपण मॉडेलिंग करू शकतो. आता समाजामध्ये, आता मॉडेलिंग आपण एखाद्यांचं बघून आपण त्याच्यासारखं कॉपी करायला प्रयत्न करतो. आता बघा सिनेमामध्ये असं आपण असं केलं तर हे पुष्पा आहे, पुष्पा मुसाई नाही साला, झुकेगा नहीं, नहीं झुकेगा भाई, झुकना चाहिए. म्हणजे त्याच कसं करतो तसं बघून आपण करत असतो. तसं जसं करतो तसं बघून आपण आपल्या वर्तनामध्ये बदल घडून येतो. ही मॉडेलिंग. थँक्यू सो मच. नमस्कार. बोर्डवर मी 100 कन्सेप्ट लिहिलेले आहेत. कृपया पूर्ण माझ्यावर विश्वास असेल तर, माझा व्हिडिओवर विश्वास असेल तरच व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा. पूर्ण बघून मी काय बोर्डवर लिहिलेलं आहे ते सगळं कन्सेप्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि त्याचं तुम्ही रिव्हिजन करा. सर इंग्रजीमध्ये आहे कसं, इंग्लिशमध्ये लिहितो आणि मराठी, माझ्या मराठी, माय मराठी तोडकं मोडकं काय येईन मला मराठी, मराठीवर माझं खूप प्रेम आहे. मी प्रयत्न करून मी तुम्हाला शिकवत आहे. जरी चुकला तरी तो कन्सेप्ट समजून घ्या, भाषा चुकलं तरी कन्सेप्ट समजून घ्या. आणि एकदा तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढलं तर 100% तुम्हाला समजणार आहे. आणि शक्य झालं तर मी लिहिलेले 3 पुस्तक आहे. एक मराठी मीडियमची पुस्तक आहे, एक व्हॅल्यूम नंबर 1 आणि व्हॅल्यूम नंबर 2 असे एक इंग्लिश मीडियमची पुस्तक आहे. हे पुस्तक आपण घेतलं पाहिजे. ए संगीता, मराठी मीडियम पुस्तकात आहे ना ಒಂದು तोरसूल का? हे अगोदर तुम्हाला इंग्लिश मीडियमची मी दाखवतो. हे आहे व्हॅल्यूम नंबर 1, आपलं थेअरी पुस्तक इंग्लिश मीडियम मध्ये आहे. हे सगळं मी या पुस्तकामधून बघून मी तुम्हाला सांगत आहे. ओके, कृपया हे पुस्तक आपण घ्यावी आणि व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स. त्याच्यानंतर हा आहे व्हॅल्यूम नंबर 1. हे आहे व्हॅल्यूम नंबर 1, सॉरी हे आहे व्हॅल्यूम नंबर 1. त्याच्यामध्ये महत्वाची इंग्लिश मीडियम मध्ये प्रश्न दिलेले आहेत. हे इंग्लिश मीडियम मधले प्रश्न वाचन करा. नाही समजलं तर गुगल लेन्स म्हणून एक ऍप आहे, ते डाउनलोड करून या प्रश्नावरती फोटो काढा. प्रश्न मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतो आणि त्याचा तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर आहे हे व्हॅल्यूम नंबर 2. आता व्हॅल्यूम नंबर 2 मध्ये ऍडव्हान्स्ड लेवल क्वेश्चन्स आहे. हेही आपण हे सगळं बोर्डवर लिहिलेलं सगळं जे कन्सेप्ट आहे हे ह्या पुस्तकामधून मी लिहिलेले आहेत. ह्या पुस्तकामधून 100 कन्सेप्ट लिहिलेले आहेत. ह्याच्यामध्ये अजून भरपूर कन्सेप्ट आहे. सगळं कन्सेप्ट मी सांगतोच. आणि त्याच्यासोबत हे मराठी मीडियम मधलं पुस्तक आहे, पेपर क्रमांक 1 मराठी मीडियम मधलं पुस्तक. ह्याच्यातील सुद्धा सेम एक प्रकरण अभ्यास करणे आणि तो प्रश्न, तो कन्सेप्ट तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं. ओके, नोटबुक मध्ये लिहून त्याचा अर्थ समजून घ्यायचा. ओके, याप्रमाणे तुम्ही करा. केलं तर होत आहे, आधी केलं पाहिजे आणि व्यवस्थित करा. हे बघा, हे फ्लुइड इंटेलिजन्स म्हणजे विदाउट नॉलेज, विदाउट एक्सपिरियन्स, इफ यू आर सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम, दॅट इज कॉल्ड फ्लुइड इंटेलिजन्स. मी जेव्हा महाराष्ट्राची सेट परीक्षा किंवा इतर राज्यांची जेव्हा मी सेट परीक्षा देत होतो त्यावेळी माझा बुद्धिमत्ता फ्लुइड इंटेलिजन्स मध्ये होता. म्हणजे मला काही अनुभव नव्हता. कुठलाही अनुभव न घेता मी डायरेक्ट सेट परीक्षा देत गेलो आणि केरळाची दिलो, तामिळनाडू दिलो, मध्य प्रदेश दिलो, छत्तीसगड दिलो, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, जम्मू काश्मीर, कर्नाटक. हे विदाउट एक्सपिरियन्स मी परीक्षा देत गेलो आणि फ्लुइड इंटेलिजन्सचा वापर करून आय गॉट द रिझल्ट. आणि आता मी क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स आहे माझ्याकडे. मी तुम्हाला एखादा कन्सेप्ट सांगत असताना सेट परीक्षांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगत आहे. सेट नेट परीक्षामधले कुठला प्रश्न रिपीट येतात, कोणत्या घटकावरती जास्त प्रश्न विचारत आहे, आपल्याला काय अभ्यास करायचे, आपल्याला काय अभ्यास करू नये, आपल्याला काय लक्षात ठेवायचे, आपलं स्ट्रॅटेजी कसा असायला पाहिजे, किती कॉन्फिडन्स असायला पाहिजे, कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे, कसं नोट्स काढलं पाहिजे, काय फोकस्ड केलं पाहिजे, काय लक्षात ठेवलं पाहिजे, हे सगळं मी अनुभवाच्या आधारे तुम्हाला सांगत आहे. त्यामुळं नाऊ आय हॅव क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स. सो कृपया पूर्ण विश्वास ठेवून पुस्तके घ्यावी आणि अभ्यास करा. यू विल गेट द रिझल्ट. पुस्तकमध्ये व्याकरण चुका आहे सर, असं तसं. ओके, काय चुका असलं तरी आता एखाद्या दुकानमधून आपण गहू घेऊन आलो तर आल्यानंतर गहू घेतल्यानंतर मग डायरेक्ट आपण
म्हणजे फूड तयार करतो का, चपात्या तयार करतो नाही, अगोदर आपण आल्यानंतर त्याला आता स्वच्छ करतो असं ते मरावर घालून. मग त्याच्यातील जे काय हे काय छोटे छोटे काय माती असेल किंवा एखाद्या छोटे छोटे दगडाची पिल्लू असेल ते सगळं बाहेर आपण टाकून स्वच्छ असलेलं गहू आपण गिरणीला देऊन मग पीठ करून आपण खातो. पुस्तकामध्ये काहीतरी थोडं जरी तुम्हाला समस्या वाटलं तर त्याला थोडं बाजूला काढून स्वतः अभ्यास करा ना. तुम्ही थोडा प्रयत्न करा. मी तुमच्या सोबत आहे ना. काय अडचण असेल तर मला विचारा, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एकमेकाशी हात धरून आपण रिझल्ट काढूया. आणि त्या क्वेश्चन बँक मध्ये उत्तर नाही, मी उत्तर तुम्हाला देतो ना. PDF फाईल मधून मी उत्तर पाठवून देतो. पेन्सिलने ते टिकमार्क करा. एखादा प्रश्न तुम्हाला डाऊट आला तर गुगलमध्ये सर्च करा. मी जेवढा प्रयत्न करतो ना तेवढा तुम्ही 10 पटीचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, तरच हा रिझल्ट येत असतो. पूर्ण यू डोंट डिपेंड ऑन मी, पूर्ण माझ्यावर डिपेंड किंवा इतरांवर डिपेंड न राहता तुम्हीही पण तुमचा अभ्यास करा. तर हा तुमच्यासोबत मी आहे ना. व्यवस्थित आपण अभ्यास करू आणि रिझल्ट काढू. थँक्यू सो मच. नमस्कार. आणि हे पुस्तक पाहिजे असेल तर आमचे मॅडम, माझी मिसेसची हे नंबर आहे 82 63 01 64 48. या नंबरवरती कॉल करा. मॅडम तुम्हाला पुस्तकबद्दल माहिती सांगतील आणि स्पीड पोस्टने आपण पाठवून देतो. ओके. आणि पुस्तक मार्केटमध्ये कुठल्याही दुकानमध्ये अवेलेबल नाही, क्षमा करावी, आम्ही इथूनच देत असतो. ओके. थँक्यू सो मच. नमस्कार. तुमचं मदत आणि प्रोत्साहन मला असू द्या. मीही तुमच्या सोबत आहे. आपण रिझल्ट काढू. नमस्कार.